आझाद मैदान 1857चं स्वातंत्र्य युद्ध, मराठा मोर्चा ते शपथविधीचा साक्षीदार. महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी शपथ घेतली. राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला तरी आता गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलपेक्षा मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणं किंवा त्यानिमित्तानं शक्ती प्रदर्शन करणं हे आता हळूहळू रूढ झाले. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क यांच्या पाठोपाठ आझाद मैदानही या यादीत आलं आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नवं सरकार या आझाद मैदानावर शपथ घेत आहे. याच आझाद मैदानाची माहिती आज आपण जाणून घेत आहोत. खेळ किंवा शहर, गावातली मोकळी जागा एवढी मुख्य ओळख मैदानाची असली तरी तिथं होणाऱ्या सभा, मेळावे, सण, प्रदर्शनं, सर्कस किंवा तत्सम मेळे यामुळे शहरातील मैदानं ओळखली जातात. विशेषतः राजकीय सभांमुळे मोठ्या शहरातली मैदानं प्रसिद्ध होतात. दिल्लीतलं तारकटोरा स्टेडियम, रामलीला मैदान राजकीय कारणांमुळे, सभांमुळे कानावर येत असतं. मुंबईतही तसंच आहे. शिवसेनेचे दसरा मेळावे शिवाजी पार्कवर होत असल्यामुळे त्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कारही इथे झाले. शिवसेना फुटण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रित सरकार स्थापन केलं ते याच शिवाजी पार्कवर. इथंच महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. शिवाजी पार्कबरोबर मुंबईतलं दुसरं मैदान चर्चेत असतं ते म्हणजे आझाद मैदान. आझाद मैदान असं नाव असलं तरी हे मैदान राजकीय सभा, मोर्चे, आंदोलन, उपोषण यांच्यापासून कधीच आझाद झालेलं दिसत नाही. याचं कारण या मैदानाचं स्थान. समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, हाकेच्या अंतरावर हायकोर्ट, सगळी कार्यालयं आणि सगळी मुंबई आणि महाराष्ट्र चालवणारं मंत्रालय, विधानसभेच्या अगदी जवळ असणारं हे मैदान. अशा जागेवर असलेलं मैदान राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घ्यायला, आपल्या मागण्या मांडायला आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे. रस्ता ओलांडला की रेल्वेनं भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जायला रेल्वेचा स्वस्त मार्ग उपलब्ध असल्यामुळे गर्दी जमवण्यासाठी अगदी सोपं. परंतु आज हे शहराच्या सर्वात गजबजलेल्या जागी असलं तरी ते एकदम ऐतिहासिक जागेवर आहे याची फारशी माहिती आपल्याला नसते. बऱ्याचदा मैदानात तिथं होणाऱ्या सभांमुळे, कामांमुळे आणि भाषणांमुळे इतिहासात नोंदली जातात. परंतु हे मैदान आधीच ऐतिहासिक जागेवर आहे. त्याच जागेवर पुन्हा पुन्हा नवे इतिहास रचले गेले, लिहिले गेले. जरा खरवडून तर पहा. आझाद मैदान महत्त्वाच्या जागी आहे हे तर समजलं, पण त्याहूनही हा सगळा भाग गेल्या 400-500 वर्षांचा इतिहास अंगावर घेऊन चालणारा आहे हे रोजच्या कामाच्या गडबडीत इथं येणाऱ्या कोणालाच लक्षात येत नाही. इथला एखादा कोपरा जर खरवडला तर हा इतिहास भळाभळा वाहू लागेल असा हा भाग आहे. एकेकाळी पोर्तुगीज आणि नंतर मुंबई किल्ल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. मुंबई बंदरातून त्यांचा सर्व व्यापार चालत असे. 1962 साली सुवालीचे युद्ध झाल्यावर ब्रिटिश मुंबईत उतरले. त्यांना मुंबईचं महत्त्वही समजलं. त्यांना नाविक तळासाठी जागाही हवी होती. त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले. शेवटी 1661 साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही देशांमध्ये करार झाला. या विवाहाच्या करारात मुंबई ब्रिटिशांना देण्यात यावी असं निश्चित झालं आणि मुंबई ब्रिटिशांकडे आली. ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात झाली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सुरतमधून मुंबईत आणला. 1715 साली चार्ल्स बुनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली. ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्रीज, किंग्स, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते. परंतु अजूनही ब्रिटिशांना पुरेसा सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम. मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करून वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठी आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला. वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते. त्यामुळे कंपनीने सर्वात आधी कॅप्टन जेम्स इंचबर्डला चिमाजी अप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतच्या 3ऱ्या खंडात लिहून ठेवले होते.
त्यानंतर कॅप्टन गोल्डननेही साताऱ्याला जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. हिंजबर्ट आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली, पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही. त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हा व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले. ही रक्कम 30,000 इतकी होती. खंदक खणायला एकूण 2.5 लाख खर्च झाला. मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे. एस्प्लनेड हा खंदक आजच्या महात्मा गांधी रस्ता आणि दादाभाई नौरोजी रस्त्यांच्या मध्ये होता. इतकं होऊनही कंपनी आपला फोर्ट सुरक्षित करत राहिली. बुरुज वाढवले, नौदल वाढवले, देशी लोकांची फौजीत भरती करून घेतली, बोटी बांधायला सुरुवात केली. यावरून कंपनीने आपला किल्ला मराठे आणि इतरांपासून वाचवण्याचा किती प्रयत्न केला ते दिसून येतं. किल्ल्यांच्या तटबंदीला बंदुकीच्या नळ्या घालून त्या वापरता येतील यासाठी लांब चित्रांची योजना करण्यात आली होती. किल्ला आणि खंदकांच्या जवळ थोडी मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्याला एस्प्लनेड असं म्हणत. जर मराठे आलेच तर बंदुकीच्या टप्प्यात राहतील आणि गोळ्या झाडता येतील अशी ती योजना होती. कालांतराने मुंबई वेगानं बदलत गेली. याच परिसरात आता महात्मा गांधी रस्ता, आझाद मैदान आहे. आजही सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या एका भिंतीला या फोर्टचा एक तट दिसतो. अमेरिकन यादवीच्या काळात भारतातल्या कापसाला मागणी वाढली आणि मुंबई बंदराला मोठं महत्त्व प्राप्त झालं. मुंबईत भरपूर पैसा आला. मग फोर्टची तटबंदी 1860 पासून पडायला सुरुवात झाली. इकडे खंदकात पाणी साचून डास आणि रोगराई वाढायला लागल्यावर खंदकही बुजवला गेला. एस्प्लनेडच्या जागेवर क्रॉस, ओव्हल, उपरेज आणि आझाद मैदान ही आजही आहेत. क्रिकेटपासून अनेक खेळ इथं खेळले जातात. मुंबईची तटबंदी पाडल्यावर समोरच्या एस्प्लनेडच्या मोकळ्या जागेवर भराभर नव्या इमारती उभ्या राहू लागल्या. ससून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूट म्हणजे आजची डेव्हिड ससून लायब्ररी, एल्फिस्टन्स कॉलेज, मुंबई विद्यापीठ, हायकोर्टची इमारत उभी राहिली. तसेच एकेकाळचं व्हिक्टोरिया टर्मिनल्स म्हणजे आजचं CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानक आकारलं गेलं. मग ही रांग थेट कॉफर्ड मार्केटच्या इमारतीपर्यंत गेली. पुतळे शिल्पांनी मुंबई सजून गेली. एस्प्लनेडबद्दल मुंबईतील इतिहासाचे प्राध्यापक ओंकार साळुंखे यांनी BBC मराठीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, मुंबई किल्ल्यांची तटबंदी पाडल्यावर किल्ल्याभोवतीच्या सुमारे 1000 यार्ड रुंदीची जागा तयार झाली. त्या परिसराला एस्प्लॅन्ड म्हणत. वस्तीचं संरक्षण करण्यासाठी या जागेचा वापर व्हावा असा मूळ उद्देश असला तरी इथं गुरं चरणं, खेळ, मोकळ्या जागेत फिरण्यासाठी म्हणून वापर होऊ लागला. याच जागेवर बँडस्टँड आहे. सध्या बँडस्टँड कुपरेजवर आहे. या काळात इथं विहिरीही खणल्या गेल्या. त्यातील भिका बेहराम विहीर आजही अस्तित्वात आहे असं साळुंखे सांगतात. 1857चं बंड आणि आझाद मैदान. 1855 साली मुंबई पोलिसांच्या सुप्रिटेंडंट पदावर चार्ल्स फोर्टेज यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या कारकीर्द सुरू असतानाच भारतात 1857चं स्वातंत्र्य युद्ध झालं होतं. त्याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. याच कालावधीत जगन्नाथ म्हणजे नाना शंकरशेठ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु फोर्टेज यांनी तपास करून नानांचं बंडांशी काही संबंध नसल्याचं सिद्ध केलं. यावेळेस मुंबईत जॉन एल्फिस्टन्स गव्हर्नर होते. त्यांच्या नावाने स्टेशनही होतं. आता त्या स्टेशनचं नाव प्रभादेवी झालं आहे. फोर्जेट वेषांतर करून मुंबईत फिरत असत. बंडाची जरा जरी कुणकुण लागली की ते सर्वांना सावध करत असत. इतकेच नव्हे तर पोलीस कार्यालयाजवळ एक वधस्तंभ उभारून कोणी बंडाचा विचार केला तरी त्याला मारलं जाईल, त्यांनी लोकांना सांगितलं. मुंबईतल्या शिपायांमध्येही बंडाची खलबतं होत आहेत. तसेच गंगाप्रसाद केडिया नावाच्या देवदेवस्की करणाऱ्या माणसाच्या घरात त्याची चर्चा होते हे फोर्जेटला समजलं होतं. लष्करी अधिकारी पॅरो
यांच्याबरोबर वेषांतर करून फॉर्जेटने त्यांच्या घरी भेट दिली. त्यांची सर्व चर्चा ऐकली आणि शेवटी गंगाप्रसाद केडिया व सय्यद हुसेन या दोघांना पकडलं आणि त्यांना लगेचच 13 ऑक्टोबर 1857 रोजी फाशी देण्यात आली. आज मुंबईत जेथे आझाद मैदान आहे तेथेच ही फाशी देण्यात आली. फॉर्जेटने वेषांतर करून सुरक्षा व्यवस्था भेदता येते हे दाखवण्यासाठी परळच्या गव्हर्नर हाऊसमध्ये सकाळी 6 वाजता गव्हर्नरच्या बेडरूमपर्यंत जाऊन दाखवलं होतं. त्यांच्या नावाने आजही मुंबईत फॉर्जेट हिल रोड आहे. आझाद मैदान हे विक्रमवीरांचं मैदान आहे. गर्दीचे विक्रम इथं होतात, तसे खेळाचे विक्रमही इथं झाले आहेत. शालेय क्रिकेटमधील मुंबईमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे हॅरिस शील्ड स्पर्धा. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली, ती याच मैदानावर केली. त्यानंतर या स्पर्धेत पृथ्वी शॉ, सरफराज खान यांनीही विक्रमी खेळी केली आहे. शेतकरी ते मराठा आंदोलन. शेतकरी, कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अण्णा हजारेंचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो वा राजकीय पक्षांची एकमेकांविरोधातली आंदोलनं, प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान ही हक्काची जागा असते. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन इथंच विसावलेलं होतं आणि राज्यातले अनेक मराठा मोर्चे इथंच विसर्जित झाले होते. आजही वेगवेगळ्या संघटना इथे आंदोलन उपोषण करत असतात. आता या मैदानाच्या खाली मेट्रोही धावणार आहे. आझाद मैदान या सगळ्यांना सामावून घेतं आणि आपल्या इतिहासाच्या बुकात हळूच नोंद करत राहतं.